हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हतालोचनी रूपपातालोचनी लोचनी रूपपातालोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूपपातालोचनी लोचनी रूपपातालोचनी सुख झाले ओसा जने सुख झाले ओसा जणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले भो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी हा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आ बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम देवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी केली
ठावी संताने केली ठावी संताने केली ठावी संतानी केली ठावी संतानी केली ठावी संतानी केली ठावी संतानी बरवे झाले शरण गेलो बरवे झालो शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी आणि याला रूपा बळे आनिला रूपा बळी आणि याला रूपा बळे आनिला रूपा बळी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणे खळे हरिदासी करुणे खळे हरिदासी करुणे खळे हरिदासी करुणे खळे हरिदासी तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो नाचो प्रेमे लागलो नाचो प्रेमे लागलो नाचो प्रेमे लागलो नाचो प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो मन मुनी शरण गेलो बरवे झाले शरण गेलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी ढोबार फुमाई जी ढोबार पुमाई ढोबार फुमाई जय ढोबार पुमाई जय ढोबार जय ढोबार पुमाई ढोबार जय ढोबार पुमाई ढोबार जय ढोबार पुमाई ढोबार जय ढोबार पुमाई कुळीचे कुळदेवी कुळीचे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीचे कुळदेवी कुळीचे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी केली ठावी संतानी बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो केले ठावे संताने केले ठावे संताने बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी उगविलो संकटी
उगविलो संकटी आवगविलो आवगविलो संकटी उगविलो उगविलो संकटी उगविलो 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 संकटी शरण गेलो बरवे झालो शरण गेलो विठ्ठल 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 कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणि येला रूपा बळे करोणी खळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासीने पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहम्. तुकाहा तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेशी गाता बहुसा निळा पावला वरमहाता. जगज्जननी परांबिका भगवती मातेच्या यात्रेच्या प्रीत्यर्थ सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कालखंडात आपण हा नामयज्ञ संकीर्तन महोत्सव संपन्न करत आहात आणि त्यामध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण श्री क्षेत्र अक्कलवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यादेवी नगर या पवित्र मातीमध्ये भागवत कथा आदरणीय भागवताचार्य कथा प्रवक्ते श्री बाबासाहेब महाराज दळवी यांच्या मुखातनं माऊलींचं जीवनचरित्र आपण श्रवण करत आहात. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व माझे गेल्या अनेक वर्षाचे परमस्नेही आदरणीय बबनराव पाचपुते मंत्री असताना आमदार असताना काष्टीला माझी सातत्यानं 12-13 वर्ष काल्याचे कीर्तन असायचे आणि हे जनार्दन मुंडे महाराज पिंपळगाव रोठ्याचे तिथं कायम असायचे. या उत्सवाला ज्यांचं मार्गदर्शन आहे ते आदरणीय प्रेमानंद महाराज शास्त्री अण्णा या सगळ्या सत्पुरुषांच्या प्रति माझ्या अंतःकरणात ओलावा आहे. कीर्तनकार अत्यंत चोखंदळ अभ्यासू परंपरागत वारसा लाभलेल्या विचारवंतांना गावकऱ्यांनी बोलवल्याबद्दल वारकऱ्यांचा उपासक या नात्याने टाळ्या वाजवून मीच तुमचं स्वागत करतो. एक पारंपरिकपण आणि शिष्टाचाराची प्रथा आणि परंपरा सांभाळत आदरणीय तुकारामजी मुंढे शास्त्रींचं कीर्तन, एकनाथ महाराज शास्त्री यांचं कीर्तन, उमेश महाराज दशरथे यांचं कीर्तन, पुंडलिक महाराज नागवडे यांचं कीर्तन आणि तुकोबारायांच्या वंश परंपरेचा वारसा चालवणारे. माझ्या दृष्टीने तर तुकोबारायांना आपण पाहिलं नाही. तुकोबारा इथं आले असतील नसतील आपल्याला माहिती नाही. इतिहासाला त्या कालखंडालाच ती माहिती आहे. मात्र त्यांचे अनुवंश आदरणीय काणोबा महाराज मोरे या ठिकाणी येणार आहेत. मनपूर्वक आजच मी त्यांचं इथे स्वागत करतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वंश परंपरेचा वारसा चालवणारे आदरणीय श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर या ठिकाणी येणार आहेत. पंढरी नावाचं तीर्थक्षेत्र उत्पन्न करून या भागाला परमार्थाची आध्यात्मिक मेजवाणी भविष्याच्या काळात मिळण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा पिंपळगाव वाघा या पवित्र मातीत करणारे डॉक्टर कृष्णकृपामूर्ती श्री विकासानंदजी महाराज यांना धन्यवाद. कुणाकडनं माझी नावं राहिली असली तर मला आपण क्षमा कराल असे अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी दोन्ही पखावज वादक, अतिशय उत्तमचा स्पीकर, ध्वनी प्रकाश उत्तम, चित्रीकरण करणारा दादा त्यालाही धन्यवाद. आणि तुम्ही जे आता दोघांनी चाल गायली, आत्माराम महाराज तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांची नावं माझ्या लक्षात नाही आहेत. तुम्ही माझे, मी तुमचा या सत्राखाली आपण 1.25 तास 1.5 तास काही जी चर्चा करण्यासाठी देवाने संधी दिली आहे. आता 7:45 वाजलेत
आणि मी कीर्तनाच्या आधी 1.5-2 तास आलेलो आहे. मला उशीर झाला असता तर गोष्ट वेगळी होती. त्यामुळं फेटा बांधून जगदंबेचं दर्शन, गोमातेचं पूजन, ध्वजाला वंदन करण्यासाठी अत्यंत स्पीडनं मंडपापर्यंत मी आलो. चला जाता येईल, होऊ द्या जरा अभंग. या प्रकरणात गावकऱ्यांचा वेळ वाया जातो. बिचारे प्रयत्नाची पराकाष्ठा करून पुण्याला मुंबईला कष्ट करतात. शेतकरी वर्ग आहे आणि या भागाला मोठ्या मोठ्या उत्सवाची मोठी भगवंताची कृपा आहे. ताहराबादला महिपती महाराजांची कृपा आहे. जवळच तुकोबारायांच्या कृपेनं कृपांकित नीलकंठ उपाख्य निळोबारायांची कृपा तुमच्यावर आहे. भगवान पिंपळेश्वराची कृपा आहे. त्याचबरोबर विरोलीला पांडुरंगाची तुमच्यावरती कृपा आहे. त्याचबरोबर रोठा पिंपळगाव हे जे तीर्थक्षेत्र आहे तिथे मल्हारी मार्तंडाचं राहणं आणि येणं आहे. त्यामुळं हा भाग समृद्ध पारमार्थिक आहे आणि ऋषी पराशरांच्या वास्तव्यामुळं या भागाचं नामकरण पारणेर करण्यात आलेलं आहे. तसं तर नीर शब्दाचा अर्थ आहे पाणी आणि त्यात तपस्या करणे पराशर असं प्रकरण आहे आणि त्या पराशरांची पावलं या भूमीला लागली आहेत. मी स्पीकरवाल्याला खूप धन्यवाद देणार आहे की गेल्या 15 दिवसानंतर आजच मला समर्पक गोड आवाज मिळालाय. मला आनंद वाटला स्वतःला. मी जेव्हा इथे मंडपात आलो आणि हरिपाठ ऐकला तेव्हा मी याला म्हणालो, आज मी बीपीची गोळी घेतलेली आहे काय. एवढा आवाज ब्लास्ट होत होता पखावजाच्या पानाचा आणि आवाजाचा. मी रिक्वेस्ट केली गावकऱ्यांना, मला आवाज कमी दिला तर बरं होईल. जाताना जास्त दिलं तरी चालेल पण आवाज कमी करा असं मी त्यांना प्रेमापोटी म्हणालो. आजचा विषय मांडण्याच्या पूर्वी अतिथी अभ्यागताचं आपण स्वागत करणं गरजेचं असतं. गावकरी नात्यानं तुम्ही करणारच आहेत. माझं उत्तरदायित्व आहे. दोघं व्यक्ती माझ्या अत्यंत प्रेमाची आहेत. आदरणीय सोमनाथ दादा आणि आदरणीय आमचे जालिंदर भाऊ वाबळे हे सपत्नीक आलेत आणि आमच्या सागरानंदावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय बाबा तुम्ही पण या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्या आठवणी मला येत होत्या 2 चोपदारांच्या पिळीदार मिशा पाहिल्यानंतर. मला असं वाटलं की आज कोणीतरी आपल्या जोडीला मंडपात आहे बुवा. आपण आज 4 जण झालो, चोपदार 2 आणि आपण 2. मस्तपैकी आनंद घ्यायचा आहे, आनंद लुटायचा आहे. माझी एक खासियत आहे, पद्धती आहे, परंपरा आहे की अपरिचित विषय लोकांच्या समोर कसा आपल्याला मांडता येईल याकरता प्रयत्नवादी माझं आतापर्यंतचं जीवन आहे. मी यशस्वी होईल असं नाही, कारण माझ्यापेक्षा अत्यंत विद्वान कीर्तनकारांची पाऊलं या पवित्र मंडपात लागणार आहेत. ते सगळे अध्ययन अध्यापनानं कुशल आहेत आणि अशा सत्पुरुषांची कृपा आपल्यावरती होणं फार गरजेचं असतं. मी आल्यावर जगदंबेचं दर्शन घेतलं. आता मला जे वाटलं ते मी बोलतोय, तुम्ही त्याची भावना करतल ध्वनीनं व्यक्त करू शकता. ती भावना अशी आहे, असंच एक ठिकाण पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात आहे. गावाचं नाव आहे जवळगाव आणि तिथे ते घारे आप्पा कुलस्वामिनी जगज्जननीची अखंड सेवा करतायत. 1.2 कोटी 17 कोटी रुपयाचं मंदिर त्यांनी स्वतःची प्रॉपर्टी समर्पित करून दगडी बांधकाम केलंय. परशुरामाचा बाण लागल्यामुळं त्या कुंडाला अखंड आत्ता पाणी ओलावाय. आत्ता या उन्हाळ्याच्या कालखंडात पावसाळ्यात तर देवीच्या चरणाला स्पर्श करून पाणी जातं. इक्वलेंट तसाच हा भाग मला इथे पाहायला मिळाला. मी येतानाच त्या प्रेमानंद आंबेकर महाराजाला म्हणालो की आम्ही गाडीत 3 आहेत, वरद, अमर आणि अमृत. तर निदान आम्हाला गेलेला काळ जीवनातला वाया गेला तो जाऊ दे, पण आता तरी या गावात आल्यावर अक्कल यावी अशी भावना आहे. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. तर हे अक्कल नामकरण का झालं असावं त्याचं कारण आहे. आपण स्त्री शक्तीला आई, माता, भगिनी, कन्या, ताई आणि अक्का या नामकरणाचा उल्लेख आपण करतो. मला तरी वाटतं साधूंनी, महाराजांनी, बुवांनी या शक्तीकडं
कन्या, भगिनी आणि माता या रूपात पाहिलं तर येणाऱ्या काळात प्रॉब्लेम्स निर्माण होणार नाहीत. त्यामुळे दिंडीत चालताना ती माझी अक्का आहे, म्हणजे माझी बहीण आहे. व्हॉट मीन अक्का असा प्रश्न जर कोणी पत्रकाराने मला विचारला तर ज्ञानोबारायाची भाषा आहे, मराठीतली नाही आहे, कानडी आहे. अक्कानं केळो चिकणो मातू. व्हॉट मीन अक्का. अक्का शब्दाचा अर्थ थोरली. तुम्हाला पुढे 2 दिवस ऐकायला मिळेलच, पण मला जे स्फुरलंय ते मी सांगतो. अक्का म्हणजे थोरली. या जगात आदिशक्ती स्त्री शक्ती थोरली आहे, जगदंबा थोरली आहे, ही मात्र स्वरूप आहे. आणि याबद्दल एक श्लोक आहे, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. आईच्याच पुण्याईनं ज्ञानोबाराय कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट झाले. आईच्याच पुण्याईनं नामदेवराय, नाथराय, गोरोबा काका, चोखोबाराय, सावता महाराज, नरहरी सोनार, निळोबाराय, विसोबा खेचर, चांगावटेश्वर, पुढच्या परंपरेत स्त्रींच्या मुक्ताबाई, जणाबाई, सखूबाई आणि पाठकाच्या कुळातली बहिणाबाई, छत्रपती शिवराय आईच्याच कृपेनं, बाबूगिणू आईच्याच कृपेनं, सावरकर आईच्याच कृपेनं, महात्मा फुले आईच्याच कृपेनं, जहाल मतवादी टिळक आईच्याच कृपेनं, आपल्या भारताला संविधान देणारे भारतरत्न आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची मात्र स्वरूपा पवित्र. त्यामुळं प्रयत्नाची पराकाष्ठा करून भारताला एक रत्न मिळालं. लाल बहादूर शास्त्री, मोतीलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी. नगर जिल्ह्याचे त्या काळातले ब्रिटिशांच्या कालखंडातले आय काँग्रेसचे अध्यक्ष सहजानंद भारती स्वामी, एक संन्यासी, या जिल्ह्याचा आय काँग्रेसचा अध्यक्ष होता. बाळासाहेब भारती प्रेम त्यांच्यावरती करायचे. आणि यशवंतराव चव्हाण स्वर्गीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रथम होते. त्या कालखंडात पारथर्डी म्हणजे पाथर्डी जिल्हा नगर इथे धौम्यांच्या पादुका म्हणून धौम्यगड, पुढे जनार्दन स्वामीचं येणं आणि यशवंतराव चव्हाणांच्या कालखंडात या गडाचं नामकरण झालं भगवानगड. याच जिल्ह्यात किसनगिरी बाबांच्या सारखा तपस्वी, याच जिल्ह्यात दैत्यगुरु शुक्राचार्यांची समाधी कोकमठाणला, या जिल्ह्यात हिंदू धर्मात साम्यवाद चारित्र्यानं देणारे साईनाथ द्वारकामाईत या जिल्ह्यात, उपासनी बाबा आणि गोदावरी माता याच नगर जिल्ह्यात, नारायणगिरी महाराजांचं येणं आणि जाणं या जिल्ह्यात, जनार्दन स्वामींची कृपादृष्टी याच जिल्ह्यात, चंचलगिरी नावाचे सत्पुरुष याच जिल्ह्यात, चांगावटेश्वर नारायण डोहला नगर जिल्ह्यात याच जिल्ह्यात, पुणतांबा कोपरगाव तिथे केशवदास चांगा मरुदगणांचं घराणं ते याच जिल्ह्यामध्ये. म्हणजे गोदावरीचं येणं सुद्धा या जिल्ह्यात आहे, परवरा नदीचं वाहनं सुद्धा या जिल्ह्यात आहे. आणि जरा थोडा आगाऊपणा करणार आहे तुमच्याकडनं, त्या वाक्याला मी टाळ्या घेणार आहे. ते वाक्य आधी ऐका. वारकरी संप्रदायाला आणि संपूर्ण महाराष्ट्र सारस्वताला आणि जगातल्या प्रज्ञावंत तत्ववेत्यांना मराठीतलं लेणं, देशिकार भाष्य, जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरीसारखं दान कोणी केलं असेल तर महालय म्हणजे नगर जिल्ह्यानं केलं. हा जिल्ह्याचा स्वाभिमान आहे. इथे येताना अनेक कुंडाचे गाव लागतं पाण्याचं, अनेक कुंडाचे गाव लागतं. त्याचे मला आश्चर्यच वाटतं. त्याच्यानंतर ताहराबाद या तीर्थात संत कवी महिपतींचं येणं इथंच. जरा पुढचं बोलतो. ब्रिटिशांच्या कालखंडात विनायक सहस्रबुद्धे म्हणजे पुढे त्यांचं नाव झालं दासगणू महाराज, त्यांचं राहणं नगर जिल्ह्यातलंच अकोळनेर नावाचं स्थान. आणि ड्युटीला होते ते जामखेडला नगर जिल्ह्यात. पुष्कळ मला म्हणजे नगर जिल्ह्याचा पारमार्थिक परिचय या विषयावर 2 दिवस मला तुमच्यासमोर बडबड करता येऊ शकते, जरी मी बीड जिल्ह्यातला असलो तरी. दुसरं प्रकरण, या भागात कालभैरवांची स्थान आहेत. कालभैरवाचं माझं काय नातं आहे मी आदरणीय जालिंदर भाऊंना त्यांच्या गावी सांगितलेलं आहे. कालभैरवाची जी बायको आहे तिचं नाव
योगेश्वरी. तिचं राहणं आहे बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाईला. आणि ती प्रमोद महाजनांची, गोपीनाथरावांची, मनोहर जोशींची कुलस्वामिनी. मांडे नावाच्या मराठा कुळाची ती कुलस्वामिनी. कुऱ्हाड्यांची ती कुलस्वामिनी. महाजनांची कुलस्वामिनी. मग तिला असं वाटत असेल की माझं माहेर बीड आहे आणि कालभैरवाचं राहणं पारनेर, आंबेगाव, पुणे, मंचर, आळे, जुन्नर या भागात आहे, तर माझ्या माहेरातला एक कीर्तनकार असावा म्हणून तिने मालकाला रिक्वेस्ट केली असावी. कदाचित तिनेच मला इथं पाठवलं असावं असे अंदाज लावतोय. तुम्हाला तरुणांना तरुणींना 101% वाटेल की नित्य कीर्तनापेक्षा आजचं जे प्रेझेंटेशन होतं, भावना होती आणि मांडणी होती ती काही वेगळी करत होते असं वाटेल, अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. जगदंबा या 3 शक्तीपैकी आहेत. त्याला 3.5 पीठ आहेत. त्यात पुन्हा 3 गुण आहेत, सात्विक, राजस आणि तामस. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. आता काली म्हणजे काय तर भद्रम कल इति इति भद्र काली. भद्र म्हणजे कल्याण करणारी काली. तिला शंकर चिडवायचे, काळी काळी, काली काली, काळी काळी. कोणत्याही बायकोला नवऱ्याने असं जर चिडवलं तर मग माझ्यासारखी वेळी ती संन्यास घेण्याची. म्हणून जे प्रापंचिक आहेत त्यांनी धर्मपत्नीला वेड्यात काढू नये, त्रास देऊ नये, अद्वा तद्वा बोलू नये, अधिक ओव्हरटेक करणारी वाक्य खर्च करू नयेत. साम्यवादानं प्रपंच हातात हात देऊन चालवावा. जसं कीर्तनाच्या मंडपात 2 वादकांनी एकामेकाला बरोबर घेऊन ठेका वाजवावा आणि टाळकऱ्याने त्यांच्या स्वरात उच्चैर घोषही प्रमाण लागणारी अपेक्षित तेवढीच म्हणावीत, पाठ आहेत म्हणून नाही, लागणारीच. स्वयंपाकाला जिरे, मोहरी, तिखट लागतं तेवढंच टाकावं. तसं प्रपंचात जेवढं गरजेचं आहे तेवढं सोमनाथराव पत्नीला बोलावं, अधिक बोलू नये. एक दिवस मला काळी काळी म्हणतात म्हणून राग आला पार्वतीला आणि ती प्रचंड शंकरासारखी गौरवर्ण झाली. यांचं वर्णन आहे कर्पूर गौरम करुणावतारम. ऐकताय ना? ती तशीच झाली आणि म्हणाली आत्ता कशी दिसते आहे म्हणून शंकर कौतुकाने म्हणाले आता तू काली नाही आहेस, आता तू झालीस गोरी. त्या गोरीचं बदललं गौरी आणि ती चैत्रात बसवतात. बघा कसा क्रम आलाय आपला. चैत्रात देवीचं एक नवरात्र आहे, ऐकता का? त्याच्यात वसंत ऋतू आहे आणि आश्विन महिन्यात एक देवीचं नवरात्र आहे, त्याचं नाव शरदोत्सव आहे, शारदीय नवरात्र महोत्सव. कारण शरद ऋतू आहे आणि या काळात वसंत ऋतू आहे. वसंत ऋतूत हा उत्सव तुम्ही करतायत, सुवर्ण महोत्सव. तर वसंत येणं म्हणजे वाळलेल्या सुकलेल्या झाडांना, फांद्यांना पालवी फुटणं, फळं येणं आणि तंतू मुळात ओलवा निर्माण होणं. ही किमया आहे, ही किमया आहे. ठिबक सिंचन प्रकल्प करून आणि पाणी टाकू नये शेतकऱ्यांना, शेतात पीक जगवणं नाकीनं येतं. पण आता चिंचेला आणि लिंबाला डोंगर दऱ्यात पहा पालवी फुटते, कारण त्याचं वसंताचं येणं होतं. वसंतात आर्द्र भाग आहे. रात्री वसंत पाझरतो आणि दिवसा सूर्य तेजोनिधी होतो. तर वसंत नावाचा पाहुणेरा आल्यावर जसा वेलींना फलांना बहर येतो हिरवागार, तसं वारकरी विचाराच्या वसंताचं येणं सुवर्ण महोत्सवात झालं की जीव नावाच्या लिंबाला पालवी आणि फळं हिरवेगार येतात. हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. आणि ती देवी मी पाहिली, मला असं वाटलं की मी तिथेच राहावं. केवढं स्वरूप अप्रतिम त्या मूर्तीचं. तिचे दाग दागिने, चरणपादुका, मंदिराची टापटीप, पावित्र्य, देखणेपण, उतरण्यासाठी पायऱ्या, स्टेप, या बाजूला येणं, चपला न घालणं, धार्मिक रीतिरिवाज पाळणं, याबद्दल अक्कलवाडीच्या लोकांना उत्तम अक्कल असल्यामुळे मी सगळ्याला अभिवादन करतो, धन्यवाद देतो. अक्का थोरली आणि ती थोरली अक्का स्त्री शक्ती भगवती किंवा बुद्धी या ठिकाणी वास्तव्य करते. प्रज्ञा
बुद्धी तीच शक्ती आहे, तिचं नाव आल्हादिनी आहे, तिचंच नाव कुंडलिनी आहे, तिचंच नाव मीरा आहे, तिचंच नाव मुक्ता आहे, तिचंच नाव जणा आहे, तिचंच नाव गार्गी आहे, मैत्री आहे, अरुंधती आहे, लोपामुद्रा आहे, सीता सावित्री आहे. जरा या कालखंडापर्यंत येतो. ती प्रियदर्शिनी इंदिरा आहे, ती स्वर्गीय सुषमा स्वराज्य आहे, ती भूतपूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहे, ती विद्यमान राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू आहे, ती सुनित्राताई आहे, ती पी.टी. उषा आहे, ती गानकोकिळा लता दीदी आहे, ती बहिणाई आहे, ती मा जिजाऊ आहे, ती पुण्यश्लोक अहिल्या आहे. त्यामुळं अशी शक्ती ना, तिला थोरली शक्ती म्हणावं. काय म्हणावं? आपल्यापेक्षा प्रज्ञावंताला MDला BHMSनं हेड मानायला हरकत नाही. BA झालेल्यानी BEd वाल्याच्या हाताखाली काम करणं पाप नाही, पाप नाही. PhD धारकाच्या हाताखाली DEd वाल्यांनी काम करणं पाप अजिबात नाही. तुम्ही दोघं छान वाजवतायत, पण सोलो वादनातले पंडित भवानी शंकर प्रताप पाटील इथं आले तर अभिवादन करून त्यांना पखावाजाची जागा खाली करून द्यावी. हा रिस्पेक्ट देणं संस्कृतीचं महाराष्ट्राचे वैभव आहे, लक्षात धरा. म्हणजे मी आत्ता कीर्तन करतोय, मी दंडी संन्यासी प्लस वारकरी, पण माझ्या या आत्ताच्या क्षणाला क्विक डॉक्टर नारायण जाधव महाराज जर आले तर मी त्यांना म्हणेल, अभंगाची भूमिका तुम्ही मांडा, मी खाली बसतो, खाली बसतो. ही तू तुमच्या लक्षात आला का? आपल्यापेक्षा जे मोठी आहेत त्यांना वंदन करायला तुम्ही शिका. अभिवादनशीलस्य, अभिवादन करा. अभिवादनानं विनम्रतेने म्हणते आणि विनम्रतेनं मनुष्य घडायला सुरुवात होते. म्हणून देवी उच्च आसनावर बसल्यावर टेबल, खुर्ची, टिफवाय आणि पलंग नवरात्रात तिच्या लेव्हलला टाकायचं नाही. कारण आहे, कलेक्टरच्या लेव्हलला शिपायाला बसता येत नाही. म्हणजे त्या काळात कर्मटपणा होता असं तुम्ही जर मला म्हणाल तर त्याचं उत्तर मी सॉफ्ट आत्ता दिलंय. आजही जर समानता आहे तर कारकून एका टेबलला आहे, मेकॅनिकल एका टेबलला आहे, हेल्पर एका टेबलला काम करतोय, मॅन्युफॅक्चरिंग विभागातला इंजिनियर एका क्षेत्रात काम करतोय, प्रिन्सिपॉल एका ऑफिसला आहे आणि शिक्षक एका ऑफिसला आहे. ही कॅटेगरी की नाही? हे मेरिट आहे की नाही? ही बौद्धिकता आहे की नाही? ही त्याची पर्सनॅलिटी आहे की नाही? ही त्याने केलेल्या प्रयत्नाची पराकाष्ठा आहे की नाही? म्हणून देवी जर थोरली आहे, अक्का आहे, आई आहे, भगवती आहे आणि तिने या तत्वज्ञानाचा स्वयंपाक तुमच्या माझ्यासाठी जर केलाय जीवब्रह्मा ऐक्याच्या, तर ती उच्च आसनावर असली पाहिजे. परवा माझ्याकडं बीडला म्हैसूरचे शंकर भारती नावाचे एक अत्यंत विद्वान दंडी संन्यासी स्वामी आले होते. माझ्यापेक्षा फार जुने. त्यांनी 81ला संन्यास घेतला आणि पुढच्या वर्षी मला 12 वर्ष होत आहेत. मग मला लक्षात आलं, आपल्यापेक्षा वयानं थोरलेत, संन्यासानं व्रत थोरलेत, त्यांना आम्ही उच्च आसन टाकलं आणि खाली खुर्ची टाकून मी बसलो. गावातले लोक मला म्हणायचे, नाही नाही तुम्ही बसा बाबा. मला नाही, त्यांचा अधिकार थोरलाय, मी खाली बसेल. हा अधिकार ओळखला पाहिजे. म्हणून नवरात्राच्या कालखंडात चैत्रात वा शाकंभरीत वा अश्विन महिन्यात देवी उच्च आसनावर असली की आपली खुर्ची, टेबल, टिफवाय किंवा आसन 4 बोटं खाली असावं. गणित सांगतो, राष्ट्रपतीची खुर्ची आणि झेडपी सदस्याची खुर्ची काही वेगळी असेल की नाही? बोला ना, बोला ना, बोला. तुम्ही ज्या पक्ष संघटनेचं काम करता त्याचे राष्ट्रीय नेते आल्यावर तुम्ही पायाजवळ बसताल की नाही? आजही मी पाहिलं निश्चलानंदांच्या पायाजवळ आत्ताचे विद्यमान मोदीजी, अटलजी किंवा त्या राज्यातले मंत्री खाली बसतात. मग त्या नाही म्हटले असते साहेब आलेत खुर्ची घ्या? नाही. तुम्ही नेटला, गुगलला, ChatGPTला मी गेल्यावर सर्च करा. प्रधानमंत्री खाली बसलेत आणि शंकराचार्य वर बसलेत, वर बसलेत, वर बसलेत. आता आदरणीय शांती स्वरूप मारुती बाबांना नाशिकात देवेंद्रजींच्या हाताने एक पुरस्कार होता, मराठी दिन होता. मीही पाहुणा होतो, अक्षयजी भोसले पण होते. तर आम्ही त्यांना आसनावर बसवलं आणि पुरस्कार देताना आम्ही उभा राहिलो. हा शिष्टाचार आपण पाळला पाहिजे, सांभाळला पाहिजे. अक्का शब्दाचं चिंतन करतोय स्पेशल. मी अजून अभंगाकडे वळलेलो नाही.
आकानं केळो चिकणो मातू. म्हणजे काय, संस्कृत भाषा जरी मोठी असली तरी माझ्या मराठीनं असा स्वयंपाक केला की महाराष्ट्रातला सारस्वत ये मराठीयेचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी म्हणून तृप्त झाला. आता 3.5 पीठामध्ये एक काली आहे, तिचं गौरी म्हणून स्वरूप मी सांगितलं. एक आहे लक्ष्मी. लक्ष्मीं प्रिय सखीं देवीं नमाम अच्युत वल्लभाम. वल्लभ म्हणजे पती, यजमान म्हणजे मालक, कारभारी म्हणजे मालक, हजबंड म्हणजे मालक, भ्रतार म्हणजे मालक आणि अर्धांगिनी म्हणजे पत्नी. लक्ष्मी आहे बायको आणि विष्णू आहेत पती, म्हणून त्याचं नाव रमापती आहे. रमा म्हणजे लक्ष्मी, पती म्हणजे मालक. श्रोते हो, पुढे ब्रह्मा आहे, ब्रह्म्याची सावित्री आहे आणि ब्रह्मा तिचा पती आहे. 3.5 पीठात काही देवींचा उल्लेख होतो. माझ्याकडनं क्रम कदाचित चुकेल, मला सांभाळून घ्या. सप्तशृंगी गडाचा इतिहास सांगतो, 2 सेकंदात पुढे जातो. सप्त म्हणजे 7, शृंग म्हणजे सिंगाच्या आकाराचे. सोपं गणित आहे बरं का. काय प्रकरण हे, भगीरथानी गंगा आणली, तिचं नाव जान्हवी भागीरथी झाली, ही एक कथा आहे. सगरांच्या पुत्रासाठी उत्पन्न झाली तेव्हा तिचं नाव भागीरथीच ठेवण्यात आलं. गोदावरी एक नामकरण आहे. त्या गोदावरीचा इतिहास असा आहे, ऋषी स्नान संध्या करत असताना गाय मारण्याचं पातक त्यांना लागलं. गौतमांना ते नाराज झाले. त्यांनी गंगेची सेवा केली आणि त्यांच्या अंगाचा दाह, आग, इन्फेक्शन, उष्णता त्या पाण्यात समाप्त झाल्यामुळं नाव पडलं गोदाह आवरी. गोदावरी. गोदावरी. प्रवर म्हणजे शाखा म्हणून प्रवरा. अमृतवाहिनी, आळंदीतही अमृतवाहिनी आहे. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, भागीरथी आदी करुणी तीर्थराज, असं ज्ञानोबराच्या आळंदीच्या सखोल भौगोलिक प्रकरणाचं वर्णन संतांनी केलं. सप्तशृंगीचा इतिहास असा आहे, वामनानं बालस्वरूप धारण केलं आत्माराम महाराज. बटू झाले, मौंजी बंधनात ब्राह्मणाचं लिकरू किंवा क्षत्रियांचं लिकरू जसं दिसतं तसे संजप सिंडी, जानव मेखला, दंडकमंडलू, मृगाजीन आणि ते भिक्षा मागत मागत नर्मदेच्या तटावर राजा बळीच्या यज्ञमंडपात आलं. बळीनी काही नाराज केलं नाही. प्रमाण सगळ्यांच्या पाठातले. बळी सर्वस्वे उदार, बळी सर्वस्वे उदार, सर्वस्वे उदार, बळी सर्वस्वे उदार. जेणे उभारिला कर, जेणे उभारिला कर, तेने उभारिला कर, तेने उभारिला कर. करोणी काहार, करोणी काहार, करुणी काहार, करुणी काहार. तो पाताळी घातला, तो कादारी ठाकला. बळी सर्वस्वे उदार, बळी सर्वस्वी उदार, बळी सर्वस्वी उदार. किंवा दुसरं प्रमाण मुंडे महाराज तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. याच्यावर भागलं नाही तर संस्कृत श्लोक सांगतो, दीपोत्सव्यम महत्पुण्यम बलिराजा प्रवर्तते, आनंद सर्व लोकानां मंगलानी गृहे गृहे. त्याला म्हणायचं प्रतिपदा. दिवाळीत पाडवा आहे आणि चैत्री पाडवा असे 2 प्रकरण आहेत. चैत्रातला पाडवा म्हणजे आपल्या नववर्षाचा भारतीय आरंभ आणि तो पाडवा म्हणजे येणाऱ्या याचकाला दानदीवन तृप्त करावं, बळीचा आदर्श घ्यावा. कुणी किती देव जरी मागायला आला तर न डगमगता सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. बळी घाबरला नाही, देवाला सगळं दिलं, पण आता एक पाय तिसरा कुठं उचलायचा ठेवायचा म्हणून असा पाय वर गेल्यावर ब्रह्मलोकात ब्रह्मदेव जागे झाले, दचकले. अरे बापरे, सावित्री हा पाय कोणाचा? सावित्री म्हणाली तुमच्या वडिलांचा. नाही कळलं तुम्हाला? हे पण कळलं असतं तर हसला असतात तुम्ही.
ज्याचे नाभी कमली जन्म चतुराणाना. नारायण म्हणजे विष्णू, विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव उत्पन्न झाला. ब्रह्मदेवाची बायको सावित्री. तो ब्रह्मदेव वर म्हणाला बायकोला, हा पाय कोणाचा? ती म्हणाली तुमच्या पप्पांचा, माझ्या सासऱ्यांचा. कळलं तुम्हाला? ब्रह्मदेव म्हणाले सासऱ्याचा पाय वर आलाय. वामन मूर्ती त्रिविक्रमा म्हणजे विष्णूचाच अवतार आहे ना. मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम बौद्ध आणि कलंकी. पाद्यपूजा कर. कमंडलूतलं पाणी आणलं आणि ब्रह्मदेव स्वतःच ब्रह्मवेत्ता. त्यांनी मंत्रघोषात 4 वेदांच्या पठणात बायकोला घेऊन देवाच्या चरणाची पूजा करावी. आपल्याकडे शिष्टाचार आहे, संत आणि देवाचं पूजन करावं. अर्थात ते दोघंही क्वालिटी आणि क्वांटिटीचे उत्तम असावेत. विठ्ठल विठ्ठल. महाराज पाद्यपूजा केली आणि ब्रह्मलोकातून ते पाणी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या सह्याद्री पर्वतावरती सुनामी लाटाच्या वेगानं आलं आणि ते कारंजासारखं उडलं. 7 शिखरं तयार झाले त्याचे. गडाचं नाव पडलं सप्तशृंगगड. ऐकताय ना तुम्ही? आणि तिथे ती कानाला हात लावती. देवीचं चित्र जरा नीट निहाळा किंवा दर्शन घेऊन या. कानाला असा हात आहे, असा. एखादं प्रकरण ऐकू नये आलं तर आम्हाला असं करावं लागतं का? आवाज एकसंग होऊन कर्णेंद्रियात येतो. असं देवीने असा हात लावलाय आणि देवी ऐकते. काय? डामर तंत्रातल्या ईश्वर पार्वतीचा संवाद ऐकते. सांगते कोण? मार्कंडेय ऋषी. युद्ध कोण करतंय? गरज गरज मामूढ मधु यावत पिबाम्यहम. मधु आणि कैटब नावाचे राक्षस युद्ध करतायत. त्यांनी मदिरापान केलंय, शिवीगाळी करतायत, स्त्री शक्तीचा अपमान करतायत, शस्त्र घेतायत, रक्तपात करतायत. गरीब गुरीब दीन दुबळे याज्ञिक पुजारी पाठक ब्राह्मण संत ऋषी रक्ताच्या थारोळ्यात पडायला लागले. गायींच्या कत्तली व्हायला लागल्या. देवीला देखवलं नाही, आवडलं नाही आणि ती म्हणाली गर्ज गर्ज मामूढ. ओरड ओरड हे मूढ राक्षसा. मधु यावत पिमाम्यहम. जोपर्यंत तू मधु पिली आहेस, दारू प्याली आहेस आणि ती नशा जोपर्यंत होल्टेज तुझ्यात आहे तोपर्यंत आरडा ओरडा करशील. तुझी उतरल्यावर तुला कळेल अक्का कोण आहे ते. हे पण नाही कळलं तुम्हाला? मग कळल अक्का कोण आहे ते, थोरली कोण आहे ते. आणि ती रणांगणात आली. तिने मोह महिषासुराचंही मर्दन केलं आणि मधु कैटभालाही शांत केलं आणि तिने अजून कोलाहल नावाच्या दैत्यालाही शांत केलं. ती सप्तशृंगी. अजून एक पीठ आहे 2 क्रमांकाचं. तिचं नाव माहूरगड. त्याला म्हणायचं मातृतीर्थ. असे जमदग्नीची धर्मपत्नी रेणुका. आता इथं तुमचं आमचं नातं आहे एवढंच वाक्य लक्षात धरा. विस्तार मी करत नाही. ते कसं? रेणू राजा हा क्षत्रिय कुलोत्पन्न. रेणू राजाची कन्या रेणुका आणि जमदग्नी ब्राह्मण शरीर. याला काय म्हणायचं? शापादपी शरादपी. एक योद्धा आणि एक शांती. म्हणजे क्षत्रियानाम बलम तेजो ब्राह्मणानाम क्षमा बलम. जर आमच्यातल्या एखाद्या यक्षबुवानी मला शिव्या दिल्या तर त्या मी ऐकायच्या, स्वीकारायच्या, शांत बसायचं, निघून जायचं. क्षमा बलम. याला प्रमाण आहे पुढा. शांती परते नाही सुख. शांती परते नाही सुख. एर अवघेची दुःख. 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 एर अवघेची दुःख मनवणी शांती धरा. परिणाम उतर आलं पहिलं तिरा. ब्राह्मणानाम क्षमा बलम क्षत्रियानाम बलम तेजो. तुमची तलवार मॅन कधीतरी असावी पण शत्रू आला तर ती उभी असावी. महाराजांचं चित्र पहा जरा तुम्ही. आजही असा थाट आहे डोलात. वीरश्री निर्माण होती आणि वयस्कर माणसाला सुद्धा महाराजांचं चरित्र ऐकल्यावर बाहूस पोरायला लागतात. शिवरायांचे 8वावे बोलणे, शिवरायांचे 8वावे चालणे, निश्चयाचा महामेरू.
सकल जनासी आधारू श्रीमंत योगी प्रतिपचंद्र लेखेव वरदे विष्णू वंदिता शाहास्यनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हा हा, कोणीच नाही. कालो वा काल नम्राज्ञा राजा वा काल कारणम इथे ते संशय माभूत राजा कालस्य कारणम. हा हा हा. हरिश्चंद्र, रामचंद्र, कृष्णचंद्र, सगर, दिलीप, भगीरथ या राजांचे चरित्र ऐकाच भागवतात, रामायणात. पण मी 2 प्रकरण सांगतो, ज्ञानराजाचे आणि शिवराजाचे चरित्र ऐका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2 तेज एकत्र आलेत. आता कसं बोलू स्पीकरवाल्याला? प्लस अँड मायनस 2 वायर जोडल्या विना मर्क्युरी व्हेपर लॅम्प प्रकाशित होईल का? जोडावं लागेल ना, कनेक्ट करावं लागतील ना. तसे 2 नाते आलेत, प्लस मायनस. क्षत्र तेज आणि ब्राह्मण तेज, आणि त्यातनं परशुराम उत्पन्न झाले. कळलं तुम्हाला आता? विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांना 6 जण भाऊ आहेत. मला यादी पाठ आहे. त्यात एक लाडजीन आहेत, आणि लाडजीनांच्या पासून नागरगोजे, मुंढे, ऐकताय का? ऐकताय ना तुम्ही? मुंढे, नागरगोजे, करहाड, केंद्रे, जायभाय या शाखा उत्पन्न झाल्यात. मी काही फक्त कीर्तन करून आरडाओरडा नाही केला, जन्म चालला माझा वाचनात. विठ्ठल विठ्ठल हा, हे कबूल आहे की लोकांना अशी कीर्तनं कंटाळवाणी होतात. धिंगा मस्ती, आरडा ओरडा, किंचाळ्या म्हटलं की त्यांना वाटतं जैनात का पैसे, पण बुवा नंबर 1 होता, आम्ही नंबर 2. का? चांगलं सांगितल्यामुळे, बाकी काय. जालिंदर भाऊ, सोमनाथ भाऊ, मी एवढा तृप्त आहे. आता पुढं कीर्तन आपले होऊ नाही तर न होऊ, आपण आनंदी आहेत. विठ्ठल विठ्ठल. रेणू राजाची कन्या रेणुका दिलं तिला जमदग्नीला, आणि मुलगा झाला परशुराम. कोण कुणापासून कसे? मग आता फार असं म्हणू नये की यांचं कसं काय नातं. अरे ते जुनच आहे, नाही कळलं? फक्त त्याचं रिनोव्हेशन झालंय. काय झालंय? नाविन्यपूर्णता झाली. त्यात काही भांडायचं कारण अजिबात. एकनाथ महाराज तर पुढे गेले या सगळ्याच्या. ते म्हणाले आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान. आता काय करावं? आता काय करावा? हा साम्यवाद. पण कोणत्यासाठी सांगतो? झाकीर हुसेन तबला वादक जागतिक लेवलचा, पण भारत माता की जय म्हणतो आपला मुसलमान. APJ के अब्दुल कलाम, हा हा हा, विज्ञानवादी, संशोधक, सायंटिस्ट, राष्ट्रपती, आपला मुसलमान. बिस्मिल्ला खान साहब, आपला मुसलमान. आपला आपला आपला. पण आपल्यात राहून तिकडच्या विजयानंतर फटाके वाजवत असेल तर आपला नाही. भूमिका कळली तुम्हाला माझी? स्पष्ट आणि क्लिअर. पटलं पुढं बोलवा, नाही तर कधीच बोलू नका. विठ्ठल विठ्ठल. बापाने सांगितलं परशुरामजी शस्त्र घ्या, मारून टाक आईला. बाबा माझी आई आहे ती, मातृदेवो भव. मला कळत नाही काय शास्त्र तू सांगायला लागला? बापाला कळतं का पोराला? मी बाप आहे ना. उचल शस्त्र, मार. मारलं. स्वामी काज गुरु भक्तीन पितृवचन वडिलांचेच ऐकणे देवाची पूजा आहे. वडिलांचं न ऐकणे जगातलं महापाप आहे. पितृवचन सेवापती, वडील बोलतील ते शास्त्र. एथ वडील जे जे करीती तया नामो धर्म ठेविती, एरतीच्या अनुष्ठिती सामान्य सकळ यद यद आचरती. भगवद्गीता. वडील सांगतील ते ऐकायचं. उचल शस्त्र, मार आईला. अहो माझी आई, मार. घेतलं शस्त्र मारलं. एका बाजूला धड आणि एका बाजूला आनन म्हणजे तोंड. रक्त पूर्ण उडलं आणि चेहरा लाल बुंद झाला. म्हणून मुखवट्याला सिंदूर लावण्याची प्रथा आहे, कारण रक्त उडले होते म्हणून. कळलं तुम्हाला? मुखवटा.
आणि हे सगळं प्रकरण झाल्यावर डोक्याला हात लावून परशुरामजी एवढं रडले, आईचा वध, जगात माझी टीका होईल, अक्कलवाडी सुद्धा कीर्तनात अमृताश्रम माझ्या नावाने ओरडतील, निंदा होईल, आईचा वध करणारा, आईचा वध करणारा. वडिलांचं ऐकलंय. पाप की पुण्य, जनता जनार्दनांनो, भाविकांनो, तुम्ही ठरवा आता मी कसं करू. परशुरामजी म्हणाले, तुझ्यावर मी खुश आहे बाळा, माझी आज्ञा पाळलीस, काय पाहिजे? आई पाहिजे. पुन्हा आई दिली, तिचं नाव रेणुका. आणि गडाचं नाव पडलं माहूर. मा म्हणजे आई आणि हुरहुर वाटणे म्हणजे चुकल्यानंतर लेकरू किंवा आई हुरहुर वाटतं, करमत नाही, उदास वाटतं, म्हणून गडाचं नाव माहूर गड. तिथं मातृतीर्थ आहे, दत्तात्रयांचं तिथं येणं आहे, कळकाचं तिथं बेट आहे. आणि मधुसूदन भारती नावाचे 100 ओलांडलेले एक महंत जुना आखाड्यातले की त्यांचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतकृत्य करावं. विठ्ठल विठ्ठल. आता मराठवाड्याकडे आपल्याला यावं लागेल. गोदेच्या काठानं चलत 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 पाटण पावटण म्हणजे बालाघाट, त्याचं नाव पुरामहर्षय सर्वे दंडकारण्यवासीना. एक एक नगर सांगतो. एक वत्सगुल्मय, त्याचं नाव वासीम. पुढे प्रभावती आहे म्हणजे परभणी. पुढे जनक नगरी आहे, त्याचं नाव जालना. पुढे गौरीपूर आहे म्हणजे गेवराई. पुढे श्रीवर्धन आहे म्हणजे बीड. तिथे नाथपंथाची राणी होती, तिचं नाव चंपावती. तिने तटबंदी बांधली. पुढे सुलतानराव निंबळकर तिथे राजे झाले. चला, इतिहास मोठा आहे. ते शहर ओलांडून धाराशिव लागतं. धारा तीर्थी पडल्यामुळे धारेचा शिव याला इतिहास आहे. आणि पुढे पर्वताच्या रांगेत, मग त्या पाटणात पावटणात त्या पर्वताच्या रांगेत ही जगदंबा रामाला क्रॉस करत होती. रामाचं सत्व पाहत होती की राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी आहेत काय. सीता सीता करून रडतायत, पण प्रयत्न तर करून बघू अडकतायत की काय एखाद्या व्हिडिओ क्लिपमध्ये. असा प्रयत्न केला. CCTV फुटेजमध्ये आतापर्यंत काही सापडलेलं नाही. रामाला ती हसवायचा प्रयत्न करायची, पदराचा प्रयत्न करायची, नेत्र कटाक्षाने निहाळायची, करण्यास करायची. करण्यास म्हणजे हात वारे करणे, कंकणाचा ध्वनी, पैंजनाचा ध्वनी व्हायचा. आणि पुरुष असा आहे की प्रकरसेन मदाहा यस्याहा साहा इथे प्रमदाह आकर्षित होतो. म्हणून तुकोबराय म्हणाले होते, जाई ओ माये न करी. आणि आम्ही विष्णुदास हा विठाला म्हणजे अयोध्येचा राम आणि दिवहूचे तुकाराम दोघांच्या भूमिका सारख्या. इथं टाळ्या पडायला पाहिजे होते तुमच्या. दोघांच्या भूमिका विकलंट आहेत. माय कशाला मला त्रास देतीस. म्हणून रामचंद्र म्हणले, तू का ग आई. काय म्हणाले, तू का ग आई मागे पुढे फिरतेस मला. तिने तिचं निज रूप दाखवलं, रामाने सेवा केली आणि तिचं नाव झालं राम वरदायिनी. काय नाव आहे तिचं खरं? तुळजापूरच्या देवीचं नाव राम वरदायिनी आहे. तिचं मूळ स्वरूप मी पाहिलंय, ते मातृलिंगही पाहिलंय, किरणही पाहिलेत, पूजेलाही मी गेलोय, अजूनही जातो. प्रापंचात असताना पूर्वीचं माझं ते कुलत स्वामिनी आहे, खंडोबा कुलदैवत आहे जुनं. आता संन्यासात ते शिल्लक राहत नाही. मी जाऊन आलो तिथे, मुद्दा माझा नीट ऐका. तर तिचं नाव आहे तुळजापूरवासिनी. म्हणजे किती झाल्या? 3 पीठं सांगितले. अजून एक आहे करवीर. कर म्हणजे हात, वीर म्हणजे बलदंड योद्धा, पहिलवान कसा असतो तसं. कोण होते? कोलाहल नावाचे बापलेक नावाचे राक्षस प्रचंड बेकार होते. कुठे? पंचगंगेच्या काठावर. कुठे? कोल्हापूर या प्रभागामध्ये. आणि लक्ष्मीने सेवा केली ती बद्रीनाथला विष्णूची. विष्णू प्रसन्न झाले, तुला काय पाहिजे बोल. ती म्हणली, मला तुम्ही सगळीकडे निवडणुका लढवतात, एक मतदारसंघ मला सोडा. नाही कळलं तुम्हाला? महिला आरक्षण म्हणून फक्त बुद्धी लावली पाहिजे, उत्तर सगळे मिळतात. विष्णू म्हणाले, बोल ऑफकोर्स आय एम रेडी, मी तुला द्यायला तयार आहे. लक्ष्मी इंग्रजी ऐकून खुश झाली. ती म्हणाली, थँक्यू व्हेरी मच.
आणि हसली लक्ष्मी आणि निघाली. विष्णू म्हणाले, नुसतं मतदारसंघात जाऊ नको, लढताना तुला शस्त्रास्त्र पाळावे लागतील. लढणं सोपं नाही आणि आता तर अजिबातच नाही. तुला मी शस्त्र देतो, दे. त्यांनी मुदगर, ढाल, तरवार हे शस्त्र दिले आणि चाप दिला म्हणजे चाबूक. मी सांगतो श्लोक. विद्युतदाम समप्रभाम मृगपती स्कंद सीतां भीषणां कन्याभिकरवालखेट बिलतस धस्ताभिरासिवितां हस्तैश्चक्रगदा शिखेट विशिकां चापं गुणं तरिजनी बिभ्राणा मंडलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. दुर्ग म्हणजे पर्वतावरील, चंद्र धारण केलेली, हातात चाप असलेली, ती मृगासारखी टणकदार उड्या मारणारी, सिंहासारखी आयाळ असलेली, हातात त्रिशूळ, डमरू आणि सुदर्शन धारण करणारी ती भगवती आहे. विद्युतदाम म्हणजे लख प्रकाश आल्यावर डोळ्याला जसा झेपत नाही किंवा आकाशात कडकड वीज चमकल्यावर जसा आवाज होतो, तशी तिची सिंहगर्जना आहे. ती करत करत कोल्हापुरात गेल्यावर कोलाहल अंगावर धावून आला. ऐकताय ना? आणि तिनं आपल्या करानं त्या वीरावर घाव घातल्यामुळं पीठाचं नाव पडलं करवीर. कोल्हापूर ती आहे लक्ष्मी. आजही तिरुपतीचा शालू तिला भेटीसाठी येतो. मला वाटतं मी अधिक बडबड करणं बरं नाही. ज्याच्या त्याच्या कुळात, ज्याच्या त्याच्या घरात ज्योतिबा असेल तो कुलधर्म कुलाचार माहिती पाहिजे. खंडोबा असेल तर कुलधर्म कुलाचार माहिती असलाच पाहिजे. लक्ष्मी व्यंकटेश असतील तर कुलधर्म कुलाचार माहितीच असला पाहिजे. गणपती समजा यांचं मोर्या गोसाव्यांचं घरातलं उपास्य कुलदैवत आहे, माहितीच पाहिजे. पाहुणं दैवत एक्झॅक्टली काय तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. उदाहरण अंगावर घेऊ नका म्हणा, कळावं म्हणून. तुमच्या पत्नीकडचं माहेरातलं तिने आणलेलं मूर्तीचं स्वरूप तुमच्या घरात मांडलं किंवा तिच्याकडचं 4 एकर तुम्हाला आलं डोनेट, दान वा पुत्रसंतती नसल्यामुळे, तर मग त्यांचं दैवत श्राद्ध तर्पण तुमच्यावर आलं. ते दैवत तुमच्याकडं पाहून आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कुलधर्म कुलाचार त्या त्या घराण्याला माहितीच पाहिजे. चालुक्य म्हणजे काय, साळुंके म्हणजे काय, चव्हाण म्हणजे काय, भोसला म्हणजे काय, यादव जाधव म्हणजे काय, सरदेशपांडे सरनाईक मुंढे म्हणजे काय. आपल्याला श्राद्ध तर्पणात पुण्यतिथीला बापानंतर आजा पंजाचे नावं सांगता येणार एवढे नालायक लोक झालेत. आणि संपत्ती त्यांची गिळतेत, प्लॉट त्यांचे, शेत्या त्यांच्या, जगले त्यांच्या नावाने. पण त्यांच्या प्रती तुमच्या मनात ओलावा राहिलेला नाही. याकरता सप्तेत, याकरता प्रवचन आहेत, याकरता कीर्तन आहेत, याकरता दिंड्या आहेत, याकरता लोकप्रबोधन आहे. फक्त पुंडलिक वरदान पंगत नाही, लोक बदलले पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी आवड अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त केली सत्पुरुषांची, संतांची. संत शब्दाचे 2 अर्थ लावतो. जे संत आहेत ते संत. आणि आयडल मॅनेज डेव्हलप वर्कशॉप. रिकाम्या माणसाचं मन म्हणजे सैतानाचा कारखाना. वारकरी संतांनी आपलं मन रिकामं कधी ठेवलंच नाही. राममय हरिमय झाले, ते भगवनमय मन करून टाकलं. मनाला चान्सेसच ठेवले नाहीत इकडं तिकडं पळायला, नको ते पाहायला आणि पापकृत्य करायला. मन बांधूनच ठेवलं बरं का. माझी भजनी प्रेमधरी अशी प्रार्थना केली. मन करारे प्रसन्न, हे मन समर्पित कर अशी भावना केल्यामुळं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 स्टेप आहेत. पावशर 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 किलो प्रमाण झालं. त्यातलं जे मन आहे, चित्त आहे, ते पावशर भगवत चरणाला समर्पित केलं की पुन्हा ते वेगळं राहत नाही. म्हणून मच्चित्ता मदगत प्राणा किंवा चित्ती तुझे बाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, किंवा माझे चित्त तुझे पायी राही असे करी काय. तर मनाजी पाटलाला शिस्त लावली ना की देहगाव चांगलं चलतं. विठ्ठल विठ्ठल ते म्हणाले असं चांगलं वागणारे जे ते संत, त्याला गंधन, माळण, शिंडीन, धोतरण, कंबरण, भगवेन, दाडीन, महंतन, साधून, यजबी, पिन, मठन, मंदिर नॉट.
चांगलं वागणारा. कशी केली व्याख्या मी? चांगुल पण स्वच्छ उत्तम. असं काही नाही की त्याला हरिपाठ आलाच पाहिजे, येणं वाईट नाही पण आलाच पाहिजे असं काही नाही. नामजप करत असेल, पाप कृत्य नसेल, जगाचं भलं व्हावं अशी भूमिका असेल, गावाची डेव्हलपमेंट व्हावी अशी भूमिका असेल, परित्यक्ता विधवा दीन दुबळ्या पोरींना अर्थ मदत करावी अशी भावना असेल, गावातल्या सप्त्यात उरलेल्या निधीचं डोनेशन MBA BBA MCOM LLB MBBSच्या पोराला डोनेशन द्यावाशी भूमिका असेल तर मला वाटतं तो संतच आहे. त्याला पॅन्ट काय, लुंगी काय, शर्ट काय, कपडे काय, गंध काय, माळ काय, वाडा काय, PUP काय, बंगला काय, झोपडी काय, कुटिया काय, काही नाही. संतच आहे तो, संत वृंद. जे कारंजले गांजले त्यासे मने जो आपुले. अरंजले गांजले त्यासे मने जो आपुले. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथेचे जाणावा. देव तेथेची जाणावा. जे कारंजले गाजले त्यासे मने जो आपुले. जे कारंजले गाजले त्यासे मने जो आपुले. या मुक्ताबाईला झूम कर रे आणि टाळ्या वाजवा सगळेजण लेकरासाठी. वा, त्याच्याकडे मी पाहिलंच नव्हतं. मी माझ्याच मस्तीत असा चांगदेवाला माज येतो कधी कधी म्हणून मुक्ताबाई लागते. विठाल छान प्रमाण दिलं, गोड म्हटला. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आमच्या आत्माराम बुवाला मी पहिल्यापासून माहिती कसा आहे ते आणि पुढे कसा राहील हेही माहिती. आत्मा वै पुत्र नामासी. हे पोरच आहेत की माझे, काय त्याला. श्रोतेहो नीट ऐका पुढचं. आशांना साधू म्हणावं, संत म्हणावं हे तर झालंच, पण पुढचं वाक्य ऐका. आपला पिंड घडवणारे आत्मगुरु वडील सुद्धा संतच आहेत. कोण आहेत? कोण आहेत? संतच आहेत. म्हणून विश्वंभर बाबा, हरी आणि मुकुंदा, पदाजानी शंकर, बोलोबा, कान्होबा, साऊजी तुकोबा या सगळ्यांचे आमच्यावर उपकार आहेत की त्याने आम्हाला कुलधर्म कुलाचार शिकवला. काय शिकवला? तुम्ही वहीत लिहून ठेवलं पाहिजे की कार्तिकात पाडव्या दिवशी हे पूजन करावं, कालाष्टमीला हा जप करावा. ऐकता का? ज्ञानेश्वरी जयंतीला ज्ञानेश्वरीचं पूजन या तिथीप्रमाणे करावं. अक्षतृतीयेला पूर्वजांच्या नावाने एक कलश मांडून पूजन करावं. हे तुम्ही ठेवलं पाहिजे घरात करून येणाऱ्या काळात. निरांजन ओवाळताना ताटात 2 असल्या पाहिजेत, लिहून ठेवायचं. पुढच्या सुनेला, लिकीला, बाळाला, घराला कळेल. घरात येताना चपला आत आणू नयेत, आमच्या पूर्वजांनी लिहून ठेवले होते. प्रॉब्लेम काय लिहायला? तुम्ही आता शौचावून आल्यावर जर हातपाय न धुणं पुरोगामी तू म्हणत असताल तर माझं नाव इलाज. काय करायचे? जुना बावळट प्रकार आहे हा. कशाला हातपाय धुवायचे? तसा जीव. म्हणजे चपला काढून जेवतो तो कर्मठ आणि चपला सहित जेवतो तो शिकलेला. वारे वा धंदा. घरी सात्विक खातो तो वेडा आणि हॉटेलवर खातो तो शहाणा. मला आता एका पत्रकाराने विचारलं, आखाती युद्धामुळं पेट्रोल डिझेलचं अवघड आहे, गॅसचं काय होईल? म्हणलं आपला आपला सांभाळून ठेवा. कामाला येईल. म्हणजे काय? गाईचं सेन, जर्शीचं सेन, म्हशीचं सेन खड्ड्यात टाकून टाकीत ठेवल्यावर बायोगॅसचं कनेक्शन घेऊन घरात स्वयंपाक करता येतो. म्हणजे जुन्याच कल्पना आपल्याला राबवाव्या लागतात. या अर्थी मी म्हणालो आपला आपला साठवून ठेवा. ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. कोरोना काळात कशी गावं कळले लोकाला, तसं आता गॅस जर भेटले नाही तर फ्लॅटवर काय करतील, रो हाऊसला काय करतील. इकडं खेळा मारला की तिकडचा बोंब बोलतो. PUP काळी होती पुन्हा म्हणते ना, शेवटी आपली जन्मभूमी विसरून चालतं काय? हे कधी कळतं? दणका दिल्यावर देवाने. विठ्ठल 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 विठ्ठल
नशिबाला 3 दगड 3 विटा खाली लाकडं माती लावणे आणि वरण शिजवणे, फेस काढणे आणि अग्नीत टाकणे, अग्नी तृप्त होतो. कुकर मधला फेस निघत नाही, त्यामुळे ते आपला फेस काढतो. नाही कळत तुम्हाला? त्याची जर शिट्टी झाली नाही तर आपल्या सुरू करतं मग ते. नाही मराठी कळत नाही तुम्हाला? त्यामुळे पातेल्यातला भात वेगळा आणि कुकर मधला वेगळा. अधिक मला बोलायचं नाही, पागल धंदा करायला वेळच नाही. 8:33 झालेत. आपल्या वडिलांनी आणि महाराष्ट्र संतांनी किंवा तिसरा अर्थ राघव केशव बाबाजी यांच्यामुळे किंवा ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई ज्ञानदीपती काळा या महापुरुषामुळं किंवा श्री प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यासांबरीश शुकशौनक भीष्मदालभ्याम रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ पुण्यानी माम परम भागवता नमामी यांच्यामुळे व आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा पासून थेट तुकोबा यांच्यापर्यंत एकनिष्ठ भाऊ तुकोबा चरणी म्हणून बहिणी लाधलीसे इथपर्यंत आम्हा सगळ्याला कृपा संताची झाली. त्यामुळं कुलदेवी काय, कुलदैवत काय, गोत्र काय, प्रवर काय, शाखा काय, तख्त काय, गादी काय, निशान काय हे आम्हाला त्यांच्यामुळं कळलं. कुळीची हे कुलदेवी. पक्वात चढले कुलदेवी, पक्वात चढले कुळीची देवी, कुळीची पक्वात चढलेत रे. कुळदेवी केली ठावी संताने, केली ठावी संताने, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. तुम्हा सगळ्यावर जिम्मेदारी. कान्होबारा देहूकाराचं कीर्तन आहे इथं. लय टाळ घोळून हळूवार कोणत्याच गाण्याची चाल चुकूनही कीर्तनात नाही आली पाहिजे. म्हणजे तू माझ्याबद्दल बोलत नाही, त्यांच्याबद्दल येणाऱ्या काळात. आणि अशा पारंपरिक कीर्तनाचा प्रभाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जुनं कुलदैवत कुलदेवी आणि चालीरीती कळत नाही. आता चाली बदलल्या त्यामुळे चालीरीती बदलल्या. हरिपाठात तर काही गाण्याच्या चाली आल्यात आता, काहीही. त्यामुळं जुनी जी परंपरा आहे यांना काय कंटाळा येईन, बोलवतील तर नाही बोलवतील, आपल्या मस्तीत राहायचं आपण. विठ्ठल विठ्ठल अरे मला काय आता ह्या वयात 2 कीर्तन झाले तर महिनाभर पुरण मला. आणि नाही झाले तुम्ही दोघं कशाला आहेत, मला का मुका घ्यायला आहेत का नुसतं. विठाल विठाल विठाल. हा माझा त्यांचा घरगुती संबंध आहे बरं का बुवा, म्हणून मी अधिकाराने बोलतो. कुळीची हे कुळदेवी कोणामुळे केली ठावी, अंडरलाईन संताने, त्यांच्यामुळं कृपा झाली. बरं झालं शरण गेलो. आता बरे झाले शरण गेलो, देवीला का संताला आहे की नाही अभ्यासाचा विषय आता ह्यो. कुळीची हे केली ठावी माहिती कुणी करून दिली आहे, मग शरण देवाला का संताला, दोघाला जाव. कसं काय म्हणूनी शरण जावे सर्व भावी देवासी, सर्व भावी देवासी, सर्व भावे देवासी. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तो हा उतरिल पार नदीचा दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, उतरिल पार भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा, भव दुस्तर नदीचा.
आता पुन्हा संत शब्द सांगायची गरज नाही, त्याचं कारण आहे निमित्त त्या प्रतिमा. संतच देव आणि देव संत. शरणागती केली, बरं झालं, बरवे झालं. अहो बरं झालं मी बाहेर पडलो या कुंभ प्रकरणातून, बरवे झाले. कळलं का तुम्हाला? बरवे झाले. तुका म्हणे बरे घडे, जे जे घडतं ना तुका म्हणे बरे घडे, देशोदिशी चाले कोडे. निदान बाकीच्याला तरी आकला आहे त्याला, विठ्ठल विठ्ठल. आता तरी पुढे आजचे उपदेश आणि नका करू नाश. आता तरी वर्तमान काल भूत भविष्य नाही, आता तरी पुढं काही बदल करा ना. जन्मभर प्याला पण आता माळ घाल. मी कीर्तनात म्हणत नाही कोणाला माळ घाल, मी प्रार्थना करतो तू घालू नको पण आमच्या काढू नको एवढी. काही सप्त्यात घालते तर उरसाला काढतेत, मग काय करावं. कुळीची हे कुळदेवी केली ठावी. ठावी म्हणजे माहिती करून देणे संतांनी. बरवे झाले, बरं झालं, शरण गेलो, नाहीतर संकटाविना पर्याय नव्हता उगविलो. संकटी संसार संकटच आहे, संसरती संकटच आहे. हे भळ्या भळ्याला नीट करता येत नाही. नाकीनं वांत आ करिता विचार, करिता विचार, तो हा दृढ संसार, दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. किम अमृतमया किम विषमया द्वे फलैः अस्ति. संसारूपी सागराच्या आणि वृक्षाच्या नादी लागू नाही. त्याच्या फांद्या उलट्यात आणि मुळं उलटेत. मी म्हणत नाही, काढा भगवद्गीता 15वा अध्याय. श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. काय करावं याचं उलटच प्रकरण आहे सगळं. म्हणजे याच्या फार नादी लागू नये. एक दृष्टांत विचारू का तुम्हाला, तुमच्या सगळ्या जणीला? तुम्ही हो म्हणल्या तर विचारतो, नाही तर माझा मी जातो निघून. पोपट पेरूच्या बागेत फांदीवरती बसला. कुठे बसला? राघू म्हणा बसला पोपट. त्याला असा काळा गोफ आहे, लाल चुंच आहे. कळलं का? बोलतोय, गोड बोलतोय. बरेच गोड बोलणारे राघू आहेत. नाही कळलं तुम्हाला? दिसायला शांत दिसतात, हिरवे, डोळे फिरवतात, पण त्याची चोंच एवढी टोकदार आहे, कधी नख बोटाचं काढले सांगता येत नाही. म्हणून पिंजऱ्यात हात घालू, राघूपासून लांब राहावा. माझ्यावर एक प्रमाण देतो. तुका म्हणे सर्प म्हणजे नाग, विंचू नारायण, वंदावे दुरून शिव नाही. नारायण म्हणजे लांबूनच विठ्ठल. श्रोते हो, पोपट फांदीवर बसला. आता तरी लक्ष द्या तुम्ही सगळ्याजणी. तर फांदीने पोपटाच्या पायाला पकडले. पेरूच्या बागेतील पेरूच्या फांदीला फांदीने पोपटास पकडले. संसार नावाचा पेरूचं झाड आहे, ऐकता का? त्याला शाखा आहेत, फांद्यात नात्याच्या. त्या संसाराने जीव नावाच्या पोपटाला पकडले का जीव नावाच्या पोपटाने संसाराच्या फांदीला पकडलंय? मग तुम्हाला उडून जाता येत नाही का? आता प्रमाण आहे का? पक्षी अंगणी अंतरी ते का गुंतुनी तैसे असावे. हे नुसतं चालीवरच म्हणायचं का? चालीवरच म्हणायचं का? अरे मला एकदा बाई म्हणली तुम्हाला अक्कल नाही, मी सोडून दिला, पुन्हा झंझटच नाही. तुम्हाला रोज म्हणतात तरी नाही अक्कल वाढीत असून त्याला मी काय करू? याचा अर्थ मी असं म्हणत नाही राख लावाण संसार त्यागा असोनी संसारी जिवे वेगो करी
किंवा संकल्पावी माया संसाराची हळूहळू कमी करावी ती. दारू पिणाऱ्याला डॉक्टर सांगतात म्हणे व्यसनमुक्तीचे, एकदम कमी करू नको, अंग थरथर कापतं. मग तो म्हणला थोडी 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 थोडी. तसं हळूहळू संसार त्यागावा, एकदम नादी लागू नका, तुम्हाला प्रॉब्लेम होईल, अंग थरथर कापल तुमचं. विठ्ठल विठ्ठल. अन्नाहीच कळलं तर उगविलो संकटी, याकरता बरवी झाले शरण गेलो, उगविलो संकटी. आणि रूपा बळे रूपा बळे रूपा बळे रूपा बळे करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, परवे झालो शरण गेलो. काही न कळत नाही का पत्रकारांना मला विचारलं, अच्छा म्हणजे त्या काळातले संत खळे करीत होते काय? म्हणून MA MCOM LLB लॉयर होणं वेगळं आणि संत वाङ्मयाचा गुरुकडून अर्थ शिकून घेणं वेगळं. मला अजून कळत नाहीत अर्थ, लक्षात धरा तुम्ही, मी समजून घेतो. आता नवीन उपकरणं निघालेत मोबाईलला, चालता चालता अरे सांग बरं 10-5 घाला जीव, ChatGPT सांगतंय, आता सांगतंय. आता गाडीभर ग्रंथ गाडीत ठेवायची गरज राहिली नाही. मी याच्याकडनं या महिना 15 दिवसात नवीन 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 प्रमाण श्लोक ओव्या निवडून काढल्या. नवीन 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 म्हणजे काय? उदाहरणार्थ तुमच्या कानावर घालतो. जनार्दन स्वामींना दत्तात्रयाचा गुरुमंत्र, पैठणची परंपरा, आता योगीराज महाराज येणार आहेत, त्याला मी प्रमाण असं काढलं, धन्य कृष्णा तीर. कधी ऐकले का प्रमाण तुम्ही? धन्य कृष्णा तीर, धन्य औदुंबर, जेथे गुरुवर वसतच. वेगळं प्रमाण. दुसरं प्रमाण 84 सिद्धाचा, आणि पुढं काय नाही, मी वेगळं सांगणार आहे. 84 सिद्धाचा सिद्धबीठी मेळा आणि प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. वेगळे प्रमाण, वेगळे चिंतन लोकांच्या समोर गेले तर लोकांना स्टडी करता येईल. हो, खळे खळे नाही कळत. एका पोरीला मी म्हणालो, बेटा तुझं एज्युकेशन? ती म्हणाली BA BEd. म्हणलं गुड, थँक्यू, छान. ती म्हणली सर हो. म्हणलं बेटा एक वाक्य विचारू, तुझं रज्जूबद्दल काय म्हणणं आहे? या ती म्हणाली ती का? म्हणलं हो. म्हणलं ती लव्ह मॅरेज करून गेल्यापासून मला कॉल करत नाही. घ्या हाणून आता. मुंडे वा, रज्जू म्हणजे पोरगी नाही, रज्जू म्हणजे दुरी. आता हिला दुरीच कळली नाही तर शुक्ती रजत भाव काय कळायचा, खम पुष्प काय कळायचं मला सांगा, आयम आत्मा ब्रह्म काय कळायचं, प्रज्ञानम ब्रह्म काय कळायचं, असत ख्याती काय कळायची मला सांगा बरं तुम्ही. कारण झालं त्याला आध्यात्मिक संस्कार नाहीत. आता या मीडिया पुढे भीती वाटते मला, काय करू. मुसलमानात उपजतच लेकरावर त्यांचे धार्मिक संस्कार आहेत. आपल्याकडं आधी शाली एज्युकेशन आहे आणि चुकून इकडं आला तर जय हरी. UPC MPCच्या मैकल शिक्षण पद्धतीमुळं तो बदलत्या तत्वज्ञानाचा अभ्यासक होतो
आणि त्याची श्रद्धा आपल्याकडची समाप्त होती. आणि त्याला कारण आहे तसं आहे, आपल्याच काही बुवा बाबांच्या या भिन्न भिन्न क्रियाकर्मामुळं समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडचा बदलला जातो. येड्यांना दुःख होणार नाही, जाणं त्या अभ्यासकांना डोळ्याला पाणी येतं. म्हणजे मी परवा मुक्कामाला होतो अकोल्याला, अमरावती. लावडे त्यांचं आडनाव, श्रीहरी लावडे, श्रीमंत मनुष्य, पेट्रोल पंप, दुकान. मला ते गुरु मानतात, त्यांच्या घरी होतो, मुक्काम केला, उपवासाचे फराळाचं खाल्लं. आणि ते श्रीहरी लावडे त्यांच्या दुकानात येणाऱ्या श्रीमंत लोकांना म्हणाले, जरा मी उठतो, महाराजांना नमस्कार करायचं, ते जाणार आहेत. ते खालचे म्हणले, महाराज कोण कलियुगात महाराज म्हणले, हे सगळे भस्मासूर आहेत. हे वाक्य मी ऐकलं महाराज, काय सांगावं तुम्हाला. म्हणजे एखाद्याच्या कृतीमुळं आज एक घटना पाहिली मी मोबाईलला, इन्स्टाला का गुगलला आलंय, 2 साधू चाललेत आणि गावातले लोक काठीने त्यांना मारतायत, गव्हाबरोबर ते किडे रगडणे. मला असं वाटतंय आता कीर्तन झालं की मुक्काम तिथंच करत जावं. नाही कळलं तुम्हाला? पालघरला साधू धरून मारले ना भगव्या कपड्यातले, तेव्हापासून गाडीत मी पुढं बसत नाही, याला बसितो. आपल्या माणसावर प्रेम असावं. बर, मला कधी धरलं तर काहीच नाही, उघडाच मी. बॅग कोणाकडे, याच्याकडे घे, ने त्याला राहणार कुठण्याचं. बरं, ड्रायव्हर माझ्यापेक्षा दुप्पट संन्यासी आहे, मी तर साधा आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हा सगळ्या जणींना मी प्रार्थना करतो, श्रद्धा ठेवा पण अंध ठेवू नका. तुमच्या चरणी मी हात जोडतो. गुरु करायचं, ज्ञानेश्वरीला माना ना, गाथेला माना ना, हरिपाठ करा ना, मनाचे श्लोक म्हणा ना. कशाला इकडं तिकडं कोणाकडं नका, तुम्ही नका जाऊ, नका कोणाकडं, अजिबात जाऊ नका. तुम्हाला माझी प्रार्थना आहे, वारकरी परंपरेत निष्ठावंत जी परंपरा आहे त्याच्या चरणाची पूजा करा, बाकी काही करू. काय व्हायला लागलं, एज्युकेटेड लोकांचा, तरुणींचा, तरुणाचा दृष्टिकोन बदलणार आहे ही माझ्या आतून वाटलं म्हणून बोललो. बोलायला नकोय, आपल्या जिभेने कशाला कचरा काढायचा आहे कोणाचा. असो श्रोते हो, खळे शब्दाचा विषय चाललाय. संत वाङ्मयाचा अर्थ कळायला अवघड जातंय, अवघड, खूप अवघड आहे. करुणी खळे हरिदासी. एका कीर्तनात मी म्हणालो, चैतन्याची शोभा शोभत असे. त्या टाळकऱ्याचंच नाव होतं चैतन्य, मला काय माहिती. त्याची बायको म्हणतात, तो म्हणला मला असं काच म्हटलात की चैतन्याची शोभा शोभत असे. आहे का, घेणं नाही देणं नाही बोलणं नाही. मला काय माहिती त्याच्या बायकोचं नाव शोभा. मी त्याला म्हणवलं, हे तुझा बोलणं शोभा देत नाही. अर्थ कळले पाहिजेत, अर्थ. एक पेटी वादक लाडात आला माझ्या कीर्तनात आणि तो, मी म्हणलं स्वर दे, त्यांनी काढला माझ्या हातात दिला. वाच्यार्थ लक्षार्थ कळला पाहिजे की नाही, कल्पना करा. एका पखवाज वादकाला मी असं उभा होता, घोडी आम्ही पहिला उभानी कीर्तन करायचं, इकडं घोडी, त्याला म्हणलं थाप दे, त्यांनी पखवाज सोडला आणि माझ्या पाठीवर मारली. खळे म्हणजे गव्हाचे, ज्वारीचे, तुरीचे, बाजरीचे नाही. खळे म्हणजे ती वडा, खळे म्हणजे बैल, सडा, धान्य नाही. खळे म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा. आणि दुसरीकडे खळ शब्दाचा अर्थ वाईट, जे खळांची व्यंकटी. खळ म्हणजे दुर्जनांची, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, सांडो म्हणजे जावो. आणि इथं करुणी खळे, मग तोच अर्थ इथं लावायचा का, अर्थ बदलला इथं. करुणी खळे म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा. महाराष्ट्रातल्या संतांनी किंवा सकल संतांनी करुणी खळे हरिदासी. दासी अनुनासिक आहे, हलंत दिसत नाही, तिंब. दासी म्हणजे अनेक वैष्णवांनी मिळून. करुणी खळे हरिदासी. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे.
प्रमाण असे आले ना की तुम्ही धिन धाग धाग धिन ताग ताक आणि यांनी डुलायचं. आपल्याकडे बळत म्हणू लागतं हाला हाला. परप्रांतातल्या कथाकाराला, श्रोत्याला, ऑडियन्सला हात वर करा म्हणावं लागत नाही. राधे राधे गोविंद गोविंद हात वर करून ते डुलतात. आपल्याला म्हणून हात वर करा. लोक म्हणतात काय का रे वा यावा का नाही कीर्तन. आणि डॉक्टर जर म्हणले ना हात हलवल्या विना मणके राहणार नाहीत. सकाळीच उठून आणि कैला तर चालता येत नाही, बसले एवढ्या ढेऱ्या त्यांच्या. मर मर हाटेकून मरतो. तुला पोट वाढत होत तेव्हा अक्कल नव्हती का तुला. तुम्ही पोट मोठं होऊ द्यायचं नाही. तुम्ही कधी बघा मला ही कातडी ना अशी हातात आली पाहिजे. कशी अशी हातात. याच्या हातात येते त्याने समजावं आपण जागणार आहेत. येत नाही त्याची समाप्ती. हे इथं चेकअप करू नका लगेच. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. समागमे कुणाच्या, संतांच्या प्रेमानं नाचू लागलो, डुलू लागलो. कीर्तनात कथेत नाचावं. प्रेमे छंदे नाचू डोलू. किंवा लाज भय शंका बर देव नाचे पांडुरंग म्हटलंय. त्यामुळे हे कीर्तन करेक्ट 8:55 झालेत. कीर्तन कारण वेळेचा प्रतिबंधही पाळला पाहिजे, आवाजाचाही पाळला पाहिजे आणि संत प्रमाणाचाही पाळला पाहिजे. अशी ही अक्का म्हणजे थोरली भगवती जगज्जननी जगदंबा या गावात राहती. ही पूर्वजांची कृपा आहे की कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. बर आणि येला रूपा बळे. देव आकाराला आला का आणला. खाणीतून दगड निघाला थरला बसवला. होते का असं. घडवायचंय, गुन्ह्या लावायचा आहे, ओळिंबा लावायचा आहे, तळ खडा करायचा आहे, पाठथर करायचा आहे, चिरा करायचा आहे, हैदर करायचा आहे. म्हणजे बांधकाम मधले जे ते शब्द ऐकून घ्या माझ्याकडून. हैदर दगड असा आहे, इकडे तोंड प्लेन आणि इकडे तोंड भिंत एवढी. इकडे प्लेन इकडे प्लेन, इकडे पुरला आणि इकडे पुरला, त्याला म्हणायचं हैदर. तळ खडा म्हणजे लाकडी खांबाच्या माळवदाच्या उभा असतो तो. पाठथर ज्याच्यावरती बेसमेंट करून आकाराला बिल्डिंग आणता येते. त्याचं स्मूथ तोंड असतं समोरचं आणि वरचं आणि करेक्ट कट केलेला असतो. आणि मग हे नाही जमलं तर डब्बर 2-3 तोंडाचं असतं. जिकडून चांगलं तिकडून बसवायचं. आणि दुसरा एक दगड आहे त्याचं नाव ऑल अराउंड. काय नाव आहे. चहू बाजूनी गोल. काही लोक म्हणतात अहो ते महाराज ऑलराऊंड आहेत. तबला वाजवितेत, कीर्तनं करतेत, पाखोजं वाजवितेत, कथा करतेत, प्रवचनात आहे नंबर 1. अहो नेत्यासारखं भाषणं करतेत, कविता. आहा ऑलराऊंड महाराज आहेत. मी त्याचा अंदाज काढलाय. तो गोल दगड आहे. आणि ऑलराऊंड महाराज थराच्या कामाला नाही, घडलेल्याला खाली आणतो तो. त्याच्यापेक्षा तो भरीत टाकावा लागतो मधी. इकडे घडलेला ऑलराऊंड मधी. म्हणजे भिंत टिकते. आणि ऑलराऊंड जर थराला आला तर घडलेल्यांना खाली तो आणतो. म्हणून ऑलराऊंड काही कामाचा नाही. राऊंडच ठीक आहे, नॉट ऑल. हे कीर्तन समर्पित करतो. टाळकऱ्यांना माझ्यामुळे अजिबात त्रास होऊ दिला नाही. प्रमाण नाही, आरडा नाही, ओरडा नाही. ते बिचारी खूप शार्प उभं राहिले. आणि जरा स्पीकरवाल्यासाठी टाळ्या वाजवा. हे बघ मी एकटाच आज असा आहे. कमी कर कमी कर कमी कर. उद्यापासून त्याच्या कॅपॅसिटर साऊंडच्या मेगापिक्सेलच्या समाप्त व्हायला लागल्या. वाढवा. बरं मी 60 वर्ष सेवा करतोय. कोण्या जिल्ह्यातून पत्र नाही आलं मला की तुमच्या कीर्तनाने आमच्या भागाचा उद्धार झाला. मग कशाला आवाज वाढवायचा बॉम्बला. हे खेड्यात ठीक आहे. मुंबई पुण्याला खांदा कॉलनीला विरुळला नेरुळला शेजारचे लोक केस टाकतात. तुमच्या प्रदूषणामुळे लेकरांचा अभ्यास होत नाही. आवाज कमी असला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की करण्याच्या माध्यमातून पारनेर विरोली तिकडे कोरठाणला आवाज गेल्यावर ते लोक शांत चित्ताने ऐकतील. अजिबात नाही. आणि मी ऑनलाईन काय म्हणतात त्याला काय रे लाईव्ह का नको म्हटलो. आता खूप कीर्तनं आणि भाषणं हा सेन्सिटिव्ह विषय झाला आहे. चुकून एखादं वाक्य गेलं मुद्दाम काही ठरवून कोणी व्यक्ती बोलत नाही.
मग ते तशाच तसं सुटतं. सुटलीला बाण आणि वाक्य परत आणता येत नाही. त्याला मग लोक टीका, निंदा, नालस्ती, शिव्या जन्मभर चांगलं वागवून लिहितात. त्याच्यापेक्षा आधी एडिटिंग करा आणि त्यातलं वारकरी संप्रदायाला काळिंबा न लावणारेच लोकांसमोर द्या. लक्षात घ्या. विठोबा रखुमाई, 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. सर्वे सुखिन संतु संतु सर्वे निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख मा आपनुयात. सगळ्यांच्या जीवनात शांती प्राप्त होऊ द्या. सगळेजण सुखी राहा, आनंदी राहा. फ्रॉडी करप्टेड पापकृत्य करू नका. राजकारणापुरतंच राजकारण करा. जातीय कलहात जाऊ नका. पंथभेद करू नका. धर्मभेद करू नका. समसमान परमार्थ करा. शक्य झालं तर गळ्यात तुळशी घाला. भजन करा. भगवत चिंतन करा. लेकीला संस्कार लावा. मुलांना संस्कार लावा. स्वतः नीट वागा. घर सुखात करा. डेव्हलपमेंट करा. शिका. लंडन, फ्रान्स, जपानला जा. न्यूयॉर्कला जा. पण जन्मभूमीच्या प्रति प्रेम ठेवा. ही भावना व्यक्त करतो. घरात येणाऱ्या सुनेला लेक माना. मुलाची चप्पल आपल्याला आली की मित्रासारखं वागा. व्यसनमुक्त जीवन जगा. झाडांच्या कत्तली करू नका. गर्भातल्या बालिकेची सोनोग्राफी करून तिला मालू नका. तिला जग बघू द्या. गायींच्या कत्तली करू नका. वासरांच्या कत्तली करू नका. जे दिवशी गोहत्या घडे ते दिवशी पर्जन्य न पडे. नाथाने स्पष्ट लिहिलं. मला या गावातला पायंडा आवडला. प्रथा आवडली. ध्वजपूजन आवडलं मला. गाईचं पूजन आवडलं मला. आणि मग कीर्तनकाराची मंडपात एंट्री आवडली मला. खूप धन्यवाद देतो तुम्हाला मी. आनंद वाटला. आनंद वाटला. ही आपली भारतीय संस्कृती आहे. इंडियन कल्चर सोसायटी आहे. त्यामुळे ती मानली पाहिजे. सगळ्या छोट्या छोट्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या लेकीला, त्यांचे जे गुरुजी आहेत त्यांना मी धन्यवाद देतो. संस्थासुद्धा येणाऱ्या काळात सांभाळणं अति अवघड आहे. मोठे प्रॉब्लेम आहेत. रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. लेकराचं शारीरिक तपासणी असली पाहिजे. त्याला मायग्रेन प्रॉब्लेम आहे का? शिक्षकाला विकृती आहे का? शाळा नीट चालते का? शैक्षणिक मूल्य आहे का? बरं, त्याला फंड्स मिळतो का? त्यांची आरोग्य तपासणी होती का? मुलांचं आरोग्य उत्तम आहे ना? ह्या येणाऱ्या काळात फार महत्त्वाच्या भूमिका आहेत. लक्षात धरा. पहिलं, भोळ्यावर देव प्रकरण समाप्त झालेलं आहे. क्षणाक्षणाला प्रसिद्धी, क्षणाक्षणाला अपमान आपला या सगळ्या येणाऱ्या साधनामुळं होऊ शकतो. त्यामुळं नेता आणि धर्मवेत्ता यांनी माईक पुढे, मीडिया पुढे बोलताना बरं का, बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेलं अधिक पटीनं चांगलं आहे असं मला वाटतं. माता भगिनी, आबालवृद्ध, गावातील पंचकृषीतील लोक जे जे आलेत, कुणाचं नाव माझ्याकडनं राहिलं तर माईच्या पदराने मला क्षमा करा. पुन्हा एकदा या अक्का देवी मातेच्या चरणी माझी सेवा समर्पित करतो. मला प्रसन्न देवी वाटली, आनंद वाटला, समाधान वाटलं. जपून प्रवास करा. कुणी मोटरसायकलवर आलं तर वळणाच्या रस्त्यात, उताराच्या रस्त्यात काहींना वर जायचं वेगानं, स्पीड असती, गाड्यांच्या वेग कमी करा. त्याच्यानंतर काही वाघाचं वगैरे प्रकरण असलं तर एकामेकाला धरून बरोबर जा. सुखी राहा असा सल्ला देतो. गाव स्वच्छ ठेवा, पवित्र ठेवा, व्यसनमुक्त व्हा.
असं कीर्तन 3 तास केलं व्यसनमुक्तीवर. आणि एक टाळकरी मला म्हणला, चुना आहे का? याला म्हणायचं टावर खाली रेंज नसणे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, आणि न चाले त्याची तोडावी पावले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ऐका ऐका, हात वर करा ना, हात एकदाच हात सगळे म्हणा पण हा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. ज्ञानदेव तुकाराम, भानुदास एकनाथ, ज्ञानदेव तुकाराम भानुदास एकनाथ. तुकाराम 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 तुकाराम. तुका म्हणे समागमे, नाचू प्रेमे लागलो, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, बरवे झाले शरण गेलो, विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल बोली बोली ले पुरे वेवा हरी राध महाराज नाही विचारिला अधिकार व्यापुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पैकी करा, करा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव. हॅलो 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 हॅलो. श्री अंबिका मातेच्या यात्रोत्सवानिमित्त सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त पारायण वैकुंठवासी नाना महाराज पावडे यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्त पारायण वैकुंठवासी गुरुवर्य वासुदेव महाराज नारखडे मलकापूरकर यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री गुरु हबप जनार्दन महाराज मुंडे आणि हरिभक्त पारायण प्रेमानंद महाराज शास्त्री अण्णा यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा दुसरा दिवस महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं खरं तर भूषण म्हणावं लागेल. सर्व धर्म समन्वयाचार्य महामंडलेश्वर श्री गुरु आचार्य अमृत स्वामी महाराज जोशी
यांची ही कीर्तन सेवा आज या ठिकाणी संपन्न झाली. मी समस्त ग्रामस्थ अक्कलवाडी मुंबईकर पुणेकर मंडळाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपल्या अमृतवाणीतून समाज कसा असावा किंवा बदलत चाललेली जी जीवनशैली आहे किंवा बदलत चाललेले जे विचार आहेत त्यामधून आपण परावृत्त होऊन कसं जुनं ते सोनं म्हणून स्वीकारावं हे महाराजांनी आपल्या कीर्तनातून या ठिकाणी व्यक्त केलं. पुन्हा एकदा मी महाराजांचं समस्त ग्रामस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आणि महाराजांचा सत्कार आजचे जे अन्नदाते आहेत, सकाळचे अन्नदाते श्री भीमराव भिकाजी थोरात आणि गणपत तुकाराम पवार आणि श्री रावसाहेब रंगनाथ शिकारे अंबिका फोटो स्टुडिओ यांना विनंती आहे आपण महाराजांचा सत्कार करण्यासाठी पुढे यायचं आहे. चला, सर्व अन्नदात्यांना विनंती आहे आपण महाराजांचा सत्कार करण्यासाठी समोर यायचं आहे. त्याचबरोबर आपण भाग्यवान वारकरी म्हणजे सभामंडपामध्ये येणारे जे वारकरी आहेत त्यांच्यामधून महिलांमधून एक आणि पुरुषांमधून एक असे 2 चिठ्ठ्या काढत असतो आणि त्यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून देत आहोत. तर महाराजांच्या हस्ते 2 चिठ्ठ्या काढल्या जातील आणि मग भाग्यवान वारकऱ्यांना ती मूर्ती दिली जाईल. पुंडलिक वरदरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याचबरोबर कैलासवासी विशाल मिन्नाथ पावडे यांच्या स्मरणार्थ शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवचरित्राचं पुस्तक देखील दिलं जाणार आहे. महिलांमधून एक आणि पुरुषांमधून एक भाग्यवान जे वारकरी आहेत त्यांना ते पुस्तक दिलं जाणार आहे. महाराजांना विनंती आहे आपण 2 भाग्यवान विजेत्यांची चिठ्ठ्या काढाव्यात कृपया. विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसाठीचे भाग्यवान वारकरी आहेत चंद्रभान नाना शिकारे. विनंती आहे आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्वीकारण्यासाठी पुढे यावं. त्याचबरोबर महिलांमधून भाग्यवान वारकरी आहे श्रावणी संतोष शिकारे. विनंती आहे आपण मूर्ती स्वीकारण्यासाठी समोर यावं. त्याचबरोबर शिवचरित्राचं देखील पुस्तक या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यासाठी हो पुंडलिक वरदरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चंद्रभान नाना शिकारे. त्याचबरोबर पुरुषांमधून पुढचे भाग्यवान वारकरी आहेत किसन मुंडे. श्री किसन मुंडे आपणास विनंती आहे शिवचरित्राचं पुस्तक आपल्याला या ठिकाणी देण्यात येणार आहे. आपण समोर यावं. महाराजांच्या हस्ते आपल्याला शिवचरित्राचं पुस्तक दिलं जाणार आहे. आणि महिलांमधून भाग्यवान वारकरी आहेत लानुबाई बाळासाहेब शिकारे. आपणासही विनंती आहे आपण पुस्तक स्वीकारण्यासाठी कृपया पुढे यावं. हो, आणि महाराजांच्या सूचनेनुसार ते नुसतं स्वीकारू नये तर त्याचं वाचन आपण केलं पाहिजे आणि वाचन करून त्याचं आचरण देखील आपण करणं गरजेचं आहे. पुंडलिक वरदरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आज सायंकाळचे अन्नदाते आहेत श्री विष्णू सोनबा ढोकळे, श्री बाबाजी बाबुराव ढोकळे, श्री मारुती सोनभाऊ ढोकळे, श्री किसन सोनभाऊ ढोकळे, श्री आबाजी बाबुराव ढोकळे आणि श्री विलास सोनभाऊ ढोकळे यांच्या वतीने आजचं अन्नदान आहे. आणि आज सकाळचं ज्यांचं अन्नदान होतं त्यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होतो आहे. महाराजांना विनंती आहे सकाळच्या अन्नदात्यांचा आपण स्वीकार करावा. त्यामध्ये भीमराव भिकाजी थोरात, गणपत तुकाराम पवार, मुंडे, किसन मुंडे, पिंपळगाव रोठ्याचे वारकरी आहेत किसन मुंडे. चला चला पटकन या. तोपर्यंत अन्नदात्यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते
होतो आहे. सकाळचे अन्नदाते भीमराव भिकाजी थोरात, तुकाराम गणपत पवार आणि रावसाहेब रंगनाथ शिकारे यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होईल. हो, यांना श्रीफळ अन्नदात्यांना श्रीफळ द्यायचं. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. उद्याचे पहारेकरी, उद्या बुधवार दिनांक 1/4/2026 रोजीचे पहारेकरी जे आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे: आप्पासाहेब नारायण शिकारे, सुदाम देवराम शिकारे, मारुती एकनाथ दोरगे, अशोक एकनाथ दोरगे, सीताराम दशरथ नरवडे, भाऊसाहेब दादाभाऊ नरवडे, मल्हारी रखमाजी नरवडे, साधू पर्वती नरवडे, विष्णू पर्वती नरवडे, बाबाजी सखाराम नरवडे, सुभाष सखाराम नरवडे, भगवंत सीताराम नरवडे, शंकर आप्पाजी नरवडे, राजाराम रंगनाथ शिकारे यांचा उद्याचा पहारा असेल. त्यांनी पहाऱ्यासाठी सकाळी ठीक 7 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आणि कृपया सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की दर्शन आपण घ्यायचं आहे, परंतु गर्दी होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. सर्वप्रथम इकडल्या बाजूने दर्शन घ्यायला सुरुवात करा आणि इकडल्या बाजूने असे बाहेर निघा. पादुकांचं दर्शन लाईनमध्येच पादुकांचं दर्शन घ्यायचं. या ठिकाणी गर्दी होणार नाही. हां, आणि